आज माझ्यासोबत असं घडेल हे मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी सकाळी आज पटकन मला 10 वाजता कुठेतरी जायचं होतं, तर त्यासाठी पटापट मी स्वयंपाक करून घेतला आणि फक्त आज डाळ भात आणि भाजीच केली होती. पोळ्या काही केल्या नाही आणि मग पटापट कामं आवरली, घरचं किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि मग आम्ही निघालो. तर मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. अचानक माझे गुडघे खूप जास्त दुखायला लागले होते आणि 2 दिवस तर मी एवढी परेशान झाली, अगदी बसले की उठतासुद्धा येत नव्हतं, एवढं मला त्रास होत होता. शेवटी मला आज हॉस्पिटलमध्ये जावंच लागलं. खरं सांगू का, 40शी नंतर कोणतं अंग केव्हा दुखायला लागेल काहीच सांगता येत नाही. आणि जेव्हा आपली जवानी असते ना, तेव्हा आपण आपल्या शरीराची अजिबातच काळजी घेत नाही आणि मग दुखणं आलं की आपल्याला कळते की आपण आपल्या शरीराप्रत्ये किती लापरवाह होतो ते. पण शेवटी मग जे व्हायचं ते होऊनच जाते. तर माझ्यासोबत असंच काहीसं घडलं आहे. चला जाऊ द्या, आता माझं दुखणं काही तुम्हाला सांगत बसत नाही. तिकडून मस्त समोसे आणले होते, एका ठिकाणचे फेमस होते म्हणून. आणि मग संध्याकाळी सकाळचा भात जास्तीचा उरला होता, मस्त सोया पुलाव बनवला आणि साबुदाण्याचे वडे सुद्धा केले होते. चला तर मग पुन्हा भेटूया, बाय.